बघताय सगळं इथून तिथून सगळं गळतंय. स्वागत आहे तुमचं या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये, जिथे मी तुम्हाला माझ्या केसांचा रिझल्ट दाखवणार आहे. किमान अर्धा तास हे तुम्ही असंच छान तुमच्या केसांना लागू द्यायचं आहे, केसांमध्ये मुरू द्यायचं आहे. बघूया, रिझल्ट येणारच आहे, चिंता करू नका तुम्ही जर तुमच्या केसांना ट्राय केलं असेल तर. बघूया. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे, पाऊण तास झाला असेल मी हे लावलं आहे. खूप पूर्ण केस सुकले आहेत. पूर्ण केसांच्या मुळापर्यंत मी ते लावलेलं तुम्ही बघू शकता ॲक्च्युली, की आत्ताच त्यांना एक शाईन दिसते ते लावल्यामुळे. म्हणजे प्रॉपर तुम्ही कुठलं तरी एक कर्ली रुटीन केलं आणि जेल लावलं केसांना, तर ती जी शाईन आहे ती तुम्हाला या नारळाचं दूध हे एक नॅचरल प्रोडक्ट वापरून तुम्हाला ती शाईन मिळते. धुतल्यावर पण असेच होतील, मी दाखवेन तुम्हाला. स्क्रंच पण करते मी त्यांना, म्हणजे त्यांना टेक्स्चर खूप चांगलं येईल. धुवून झाल्यावर मी तुम्हाला आता ह्याचा रिझल्ट दाखवेनच. हा पंच आहे, तुम्ही किती पण हेअर टॉवेल वापरा, पण पंचाने जे केस तुमचे पुसले जातात खूपच चांगले. आणि रोज रोज म्हणजे हेअर ड्रायर ठीक आहे, आपण खूप घाईत असतो, पण जेव्हा केव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपण एकतर सनलाईट म्हणजे उन्हात केस तुम्ही सुकवा, किंवा मग प्रॉपर एका अशा मौसूद पंचाने तुम्ही तुमचे सगळे केस हे करा. बघू शकता रिझल्ट्स तुम्ही माझ्या नुसक्याचे. आणि अजून एक टिप म्हणजे द्यायची, म्हणजे हे जे तुमचे हेअर्स आहेत जेव्हा ते तुम्ही धुवून येता तेव्हा हा जो पंच आहे त्यांनी पुसताना ते हे असे खालून घेऊन असे करायचे. स्क्रंचिंग बोलतात त्यांना, चांगली डेफिनेशन येते तुमच्या हेअर्सना. असे पुसायचे. आता टू बी ऑनेस्ट मी या केसांना फक्त शॅम्पू लावलाय, एक सॅचेट, ते पण माझ्या आईचं होतं, आणि बाकी काहीच नाही. मी फक्त ते अर्धा तास कोकोनट मिल्क ठेवलं केसांवर आणि धुतलेत केस. डायरेक्ट मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवला. आणि केस अशा रीतीने स्क्रंच करत करत हे करायचं. आणि तुम्हाला अजून जास्त चांगलं होल्ड हवं असेल तर तुम्ही कोणतंही कर्ली हेअर्सचं जेल तुम्ही वापरू शकता, पण आय डोंट थिंक काही गरज आहे. जस्ट तुम्हाला फक्त होल्ड हवा असेल तर. पण हे केस 2 दिवस तरी राहतात धुतल्यानंतर. पण तुम्हाला जर कुठे इव्हेंटला क्विक जायचं असेल आणि तुम्हाला खूप वेळासाठी किंवा नीट सेट करायचं असेल तर तुम्ही कर्ली हेअर जेल वापरू शकता. केस सुकल्यात माझे पूर्णपणे, काहीच नाही. फक्त मी जे सांगितलं ते एक प्रोडक्ट ज्याचा तुम्ही व्हिडिओ बघितलात त्यानेच फक्त हे कुठलं ना कुठला कंडिशनर लावलाय, ना कोणता महागातला शॅम्पू लावलाय, बस नारळाचं दूध लावलंय, पाऊण तास ठेवलंय, केस धुतले आणि हे कर्ल्स तुम्ही बघू शकता. परत सगळे चांगल्या रीतीने रिट्रेव झाले. काहीच जेल वगैरे लावायची गरज नाही आहे. प्रॉपर कर्ल्स आलेत. सो तुम्ही पण वापरा ही ट्रिक.